नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा स्वागत आहे एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. तर काल झाली रुचीची गॅदरिंग, परवा झाली ध्रुवची गॅदरिंग आणि आता मी चाललोय गावात पाणी आणायला. आज त्यांना सुट्टी आहे. जाता जाता हे रस्त्यातनं ते कवठीचं झाड दिसलं, ज्याला भरपूर कवठं होते. आता महाशिवरात्र येईल, तर महाशिवरात्रीमध्ये भरपूर डिमांड असते या कवठांना. हा बघा ऊस, किती गोंडे आलेले याला. तुम्ही फुलंही म्हणू शकता. पाणी घेऊन येता येता रस्त्यामध्ये ही चिमणी दिसली, जी चरत होती. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. हे बघ कैऱ्या दिसताय, भरपूर मोठी झाली. मी आता रामफळ तोडायला आलेलो आहे आणि रुची आलेली माझ्याकडे. आम्ही रामफळ पाहायला आलेलो आहे, पिकलेलं आहे का एखादं. काय बरं आपण नाही नाही कच्चे ते अजून. तर मला एक रामफळ दिसलं ज्याला डोळा पडलेला आहे. आता मी ते तोडतो. हे रामफळ तोडलेलं आहे आता. हा याला डोळा पडलेला वाटतोय. बघू आता. दर रुची पिकायला ठेव घरी जाऊन. रुची चालली आता घरी रामफळ घेऊन. हे एक रामफळ पिकलेलं आहे. झूम करतो मी थोडं. हे बघा, हे पिकलेलं आहे. म्हणजे डोळा पडलेला आहे त्याला. तो तोडून घ्यायचा, नंतर पिकू घालायचं धान्यामध्ये, ते पिकून जाईल. घराजवळचं झाड आहे, याच्यावर बगळे येऊन बसलेले सगळे. पाणी चालू होतं घराजवळ, तर पाण्यामध्ये किडे पकडून झालेले. कदाचित आंघोळ केलेली यांनी आणि आता उन्हात सुकवायचं काम चालू आहे. आता हा जो समोर दिसतोय हा बटाटा लावलेला होता केशवनी, आणि तो कोंबडीनी खाल्लेला आहे असा. आता केशव हा बटाटा काढून घेतोय. बघू आपण किती बटाटा आलेला. काढ बर केशव. मी काढले. ध्रुवनी काढलेला एक. अरे ये पुरा सडलेले. सडलेला आहे तो बटाटा, कारण कोंबडीने खाल्लेला आहे. त्याच्या खाली बघा, हा एक बटाटा, दोन बटाटे, जवळपास 3 बटाटे आलेले. 3 बटाटे दाखव केशव ते हातामध्ये घेऊन. हे पा 3 बटाटे आलेले, दम आलूच्या साईजचे. ले कारल्याला पा, कारलेले. दुर्गादास त्यांच्या बागेला पाणी घालून राहिलं. मेथी आहे, इथं भेंड्या आहे. मी खिडकीच्या कडाला एक झाड लावलं होतं छोट्याशा कोळम्यामध्ये, चिनीमातीच्या. आणि याच्यात बघा हे गांडूळ तयार झालेले, ज्याला आमच्याकडे शिदूड म्हणतात. 2-3 आहे बघा. हा पहिला, हा दुसरा, अजूनही आहे पण दिसत नाही आता. माझं बघून रुचीने एक झाड लावलं होतं. हे आहे वालाच्या शेंगा. कप पडलेला होता खाली, तुटलेला होता त्याचा दांडा, कॉफी कप. आणि मग तिने काय केलं, मी माती आणलेलीच होती, तिने माती टाकली आणि हे झाड लावलं आणि घरामध्ये ठेवलेले. भारी वाटतंय. इकडून पहा किती आंब्याला मोर आलेला आहे आमचा. यावर्षी, मागच्या वर्षी फक्त याला 13 कैऱ्या आलेल्या होत्या. यावेळेस भरपूर येईल असं वाटतंय. पूर्ण मोर आलेला आहे. शेपूची भाजी पिवळी पडतीये, माहीत नाही का बरं पडतीये. ऑर्गॅनिक असल्यामुळं मी त्याला काही औषधही मारू नाही शकत. राख मारली होती मी, तरी पण काही असा फरक जाणवला नाही मला. जर तुम्हाला माहीत असेल हे याच्यासाठी मी काय करू शकतो, तर मला नक्की सांगा कमेंट करून. तर आज मी कापून घेतो आणि घरचे याची भाजी बनवतील. भारी आहे एकदम, सुवास एकदम भारी आहे या शेपूचा. आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि जेवणासाठी मी आता एक मुळा काढून घेतो. मुळे कवळे अजून इतके पण म्हणजे चांगले झालेले नाही आहे, पण चांगले लागतात. कवळे पण चांगले लागतात. तर हा इथे 2 होते, म्हणून मी एक उपटून घेतो इथला मुळा. भारी आहे. पहा एकदम भारी दिसतोय. आता मी आणि माझा भाऊ जेवायला बसलेलो आहे. आज जेवणामध्ये आहे शेवग्याच्या शेंगा आणि वाटाणे यांची काळी भाजी. त्याच्यानंतर आहे दही, मेथीची कोरडी भाजी, मुळा, कांदा, भात आणि ज्वारीची भाकर येते अजून भाजतीये.
जेवण झाल्यानंतर मी इकडे येऊन बघतो तर काय रुची आणि तीर्थ पुडा खात आहे आणि त्यांच्यासोबत मांजरी बसलेली आहे आणि रुची मांजरीलाही खायला घालती येते. ते इथे येऊन का बरं खात आहे? कारण की माझा जो लहान मुलगा आहे त्याला सर्दी झालेली आहे किंवा त्याला मी पुढे देत नाही म्हणून ते बाहेर येऊन खात आहे. ॲक्च्युली यांना पण नाही द्यायला पाहिजे पण ऐकत नाही आहे. हे मोठे झालेले आहे ना आता कळत यांना. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.